बुलढाण्यामध्ये गारपीट आणि वादळी वाऱ्याने पपईची बाग जमीनदोस्त, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान, पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा 166 गावांना फटका, अवकाळी पावसामुळे 8 तालुक्यामधील 4182 हेक्टर क्षेत्र बाधित, फळबागांसह रब्बी आणि उन्हाळी पिकांचं नुकसान। वाशिम जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान, हळद, कांदा, ज्वारी पिकांचं नुकसान, तातडीने पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगावच्या पारोळा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे पिकांचं नुकसान, कांदा, मका, पपई, ज्वारी, बाजरी, सूर्यफुलांचं नुकसान, शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी। हिंगोलीमध्ये अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान, वाई गोरक्षनाथ शिवारामधील पपईची बाग भुईसपाट, शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान। सांगलीमधल्या जत आणि वाळवा तालुक्यामध्ये काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, अवकाळीमुळे उन्हाळ, भुईमूग, गहू, हरभऱ्याची मळणी रखडली। लातूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे तारांबळ, वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आल्यानं अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित, अनेक ठिकाणी आंबा बागांचं नुकसान। धुळे तालुक्यामधल्या धोंडी परिसरात शेवगा बागेचं नुकसान, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान, पंचनामा करून तत्काळ नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी। विदर्भात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा कहर, भंडाऱ्यामध्ये वीज पडून दोघांचा मृत्यू, भंडाऱ्यामध्ये अवकाळी पावसाची तीव्रता अधिक, रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। धुळे तालुक्यामधल्या नुकसानग्रस्त भागाची ठाकरेंच्या शिवसेनेकडून पाहणी, शेतकऱ्यांना तत्काळ मदत करा, माजी आमदार शरद पाटील यांची मागणी। भोरमध्ये अवकाळी पावसामुळे वरंध घाटातील रस्ता चिखलमय, रस्ता चिखलमय झाल्यानं वाहतूक काही काळासाठी विस्कळीत, रुंदीकरणाच्या कामामुळे रस्ता चिखलमय। अवकाळी पावसामुळे कोकणात भाजीपाल्यांची आवक घटली, पश्चिम महाराष्ट्रामधून कोकणामध्ये येणाऱ्या भाज्यांची आवक घटली, अनेक भाज्यांचे दर 100 रुपये किलोच्या वर। निम्म्या नाशिक शहराचा पाणी पुरवठा आज विस्कळीत होणार, अवकाळी पावसामुळे सातपूर फिडरमध्ये बिघाड। वक्फ दुरुस्ती विधेयकाला राज्यसभेतही मंजुरी, विधेयकाच्या समर्थनार्थ 128 तर विरोधात 95 मतं। वक्फ सुधारणा विधेयक आता राष्ट्रपतींकडे पाठवलं जाणार। वक्फ सुधारणा विधेयकाच्या मतदानाच्या वेळेला शरद पवार गैरहजर, शरद पवार आज मुंबईहून दिल्लीसाठी रवाना होणार असल्याची माहिती। लोकसभेतील वक्फ सुधारणा विधेयकावरील मतदानाच्या वेळेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि सुरेश म्हात्रे अनुपस्थित। वक्फ सुधारणा विधेयकाच्या संदर्भात जी जेपीसी स्थापन करण्यात आली होती त्याचे सुरेश म्हात्रे सदस्य होते, दोघांच्या अनुपस्थितीमुळे चर्चांना उधाण। वडेट्टीवार आणि आशिष शेलारांची भेट, राजकीय चर्चांना उधाण, शेलार चंद्रपूर दौऱ्यामध्ये असताना भेट, शेलार वडेट्टीवार आणि वडेट्टीवारांचे कट्टर विरोधक मानले जाणारे बंटी बांगडिया यांचा एकाच गाडीतून प्रवास। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरीमुळे गर्भवतीचा मृत्यू, आमदार अमित गोरखेंचा गंभीर आरोप, आमदार गोरखे यांचे पीए सुशांत बिसेंच्या पत्नीचा मृत्यू, रुग्णाला ऍडमिट करण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी केलेलं पत्र TV9 मराठीच्या हाती। तनिषा सुशांत बिसे मृत्यू प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून शासनाला अहवाल देणार, आरोपांवर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं स्पष्टीकरण तर अहवाल सादर करण्याचे आरोग्य विभागाचे आदेश। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधील घटना दुर्दैवी, घटनेची माहिती घेऊन योग्य ती कारवाई करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया।